राज्यात एक वेगळं वातावरण आता आहेच। युतीचं सरकार येणार आहे निश्चित आहे आणि शिवसेना म्हणजे शिंदे गटातील कार्यकर्ते इथे जल्लोष करताना दिसतात। काय भावना व्यक्त करू वाटतात आजच्या दिवशी? आजचा दिवस आम्हा शिवसैनिकांना आणि महायुतीच्या समस्त कार्यकर्त्यांना अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। पहिले आज जो विजय झालेला आहे महायुतीचा हा खूप म्हणजे एक या महाराष्ट्राला हे लाभणारे आमचे माननीय श्री शिंदे साहेब। मला एक सांगा, अटीतटीची लढत असं म्हणण्यात येत होतं 2-3 दिवसापूर्वी, एक्झिट पोल हे सांगेल ते सांगेल, पण कुठेही 50% ही दिसत नाहीये। ही एकंदरीत 150 पेक्षा जास्त मोठी लीड तुम्ही घेतलेली युतीमध्ये। हा जल्लोष तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो। लाडक्या बहिणीच्या योजनेचा खूप लाभ झालेला दिसतोय का? लाडकी बहिणीचा खूप मोठा प्रतिसाद भेटलेला आहे आणि खूप लाभ भेटलेला आहे। आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम, जे एकनाथ शिंदे साहेबांनी कामं केलेत जे पूर्ण महाराष्ट्रात, हा त्याचा निकाल आहे। आम्ही तुम्हाला एका वाक्यात सांगतो, लाडली बहन क्या कहना। लाडकी बहनों का क्या कहना, काय सांगाल मॅडम? लाडक्या बहिणीसाठी साहेबांनी जे काही सोय केलेली आहे, आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा कोणत्याही नेत्यांनी असं केलेलं नाही आहे। आणि जेणेकरून त्या महिलेच्या चेहऱ्यावरचं हसू हे आज जे झळकते ते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे झळकते। शिंदे साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पुन्हा काय वाटतं आता? पुन्हा तुम्हाला शिंदे साहेबांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब जे आपले शिंदे, पुन्हा त्यांना मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला बघायला आवडेल? आता आम्हाला निश्चित आवडेल, पण शेवटी हा प्रश्न 3 पक्षांचा आहे, महायुतीचा आहे। त्या महायुतीचे शीर्षस्थ नेतृत्व बसेल आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल। आणि हे स्वतः आमच्या साहेबांनीच कबूल केलंय की जो काही निर्णय महायुतीचे नेते मंडळी घेतील तो आम्हा सर्वांना मान्य आहे। आणि लाडकी बहीण योजना ही जे मुख्यमंत्री साहेबांनी चालू केली त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर जेवढ्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या गरीब महिला आहेत, मला एक सांगा सर, शिंदे साहेबांनी 2.5 वर्षापूर्वी मूळ शिवसेना जी आहे ते भलेही ते चिन्ह घेऊन गेले, पण आज कुठे वाटतं एक शिवसैनिक म्हणून तो चिन्ह जिवंत वाटतो तुम्हाला? हो, आज हा जो चिन्ह जे शिंदे साहेब जो घेऊन गेले, आज त्याने आपल्याला वाटतो की खरी शिवसेना ही कुठली आहे, हीच खरी शिवसेना। ही लोकांनी आज मान्य केली आणि जनतेने हे दाखवून दिलेलं आहे। हा सगळा जनतेचा हा विजय आहे आणि त्याचमुळे आमचे श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 2.5 वर्ष जी आरंपार जी मेहनत घेतली, 2.5 वर्षामध्ये आजपर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी एवढी मेहनत नव्हती घेतली। आणि जी लाडकी बहीणची योजना राबवली, जे गावोगावी जे ग्रामीण मध्ये जे लोकांपर्यंत पैसे जे पोहोचलेत, त्यामुळे ज्या महिला जे खुश होऊन आणि आज आमचं हे सरकार या लोकांचा खरा आशीर्वाद आहे, त्यामुळे हा सर्व श्रेय हा शिंदे साहेबांनाच आहे। हिंदुत्वाचा वारसा घेऊन चाललेली खरी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा। निश्चितच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशा आहेत शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बघण्याची। नक्की नक्की अपेक्षा आहे की परत एकदा पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे साहेबांच होणार ही अपेक्षा करतो। लाडक्या बहिणींना विचारूयात की काय वाटतं आता जेव्हा तुमचे लाडके भाऊ निवडून आलेत मुख्यमंत्री साहेब, तर त्यांच्यासाठी काय मेसेज आहे आज? काय जर तुम्हाला ते कधी भेटले तर काय शब्दात त्यांना तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा? आम्ही एकच शब्दामध्ये भावना आमची व्यक्त करेल की तुम्ही ज्या लाडका बहिणासाठी काम केलंय म्हणून आम्ही तुमचा पाठीशी आहे। बघा, हे शिंदे गटातील कार्यकर्ते होते, आज जल्लोषात आहेत, आनंद व्यक्त करतात आणि पुन्हा एकदा हेच सांगेन की श्रेष्ठ मत जे आहे ते आज व्यक्त झालेलं आहे। कौल कुणाला मिळालं हे तुम्हाला कळलेलंच आहे आणि पूर्ण दिवसभरात अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील, पण एकंदरीत महायुतीला कौल मिळालेला आहे महाराष्ट्रातून। मगाशी आपण शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांकडे गेलो होतो, तेच कार्यकर्ते 5 वर्षापूर्वी एकत्र होते, आज 2 गट आहेत। इकडे मागे बघताय मशाल चिन्ह आहे, शिवालय हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेनाचं कार्यालय आहे, पण इकडे सुखसुखाट आहे आणि ह्याच्यावरनं नक्की अंदाज आलेला असेल की त्यांचे कार्यकर्ते
आता दुःखी असतील, पण एकीकडे तेच कार्यकर्ते मित्र म्हणून कार्यकर्ते म्हणून एकत्र होते काही वर्षांपूर्वी, एकत्र 2.5 वर्षांपूर्वी फुटाफुटीचं राजकारण महाराष्ट्रात झालं. पण पुन्हा शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना शिंदे गट यांनी धनुष्यबाण ह्या चिन्हावरती ही लढत केली. विधानसभेने त्यांचा भगवा फडकवला असं म्हणूयात. आणि आपण पुढेही काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आहोत, ते नक्की बघा. कॅमेरामॅन दीपेश नागतेसोबत अमोल तेली, मुंबई.